नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी सतीश रणेर आणि आपण आलो आहोत महेश चोपडे यांच्या फार्मवरती. त्यांचा ऑलरेडी कुक्कुटपालनाचा सुंदर असा फार्म आहे. पाठीमागं फ्री रेंज फार्मिंग करतात. त्यांनी एक बॅच आणली, विशेष म्हणजे बटेर पालनाच्या संदर्भातली. जे जॅपनीज कोयल असतात, आपण त्याला बटेर म्हणतो, कोणी कोयल म्हणतं, कोणी आपल्या याच्यामध्ये तित्तर म्हणतात. आता हे जॅपनीज आहेत, यांना परवानगी आहे पाळण्यासाठी. तुम्ही जर जंगली पाळायला जाताल तर ते चालत नाहीये. तर महेश भाऊंनी हैदराबादवरून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातून आजपर्यंत आपण कुक्कुटपालनाच्या ब्रूडिंगच्या संदर्भाने कुक्कुटपालनाच्या आणि कुक्कुटपालनासंदर्भात बरेच व्हिडिओ वगैरे पाहिले, पण ह्याच्या ब्रूडिंगमध्ये सगळ्यात जास्त अडचणी असतात. हो सर, बरोबर. तर या संदर्भात डिटेल माहिती घेऊया महेश भाऊकडून, कसं केलं, काय केलं आणि सध्या जे काय आता इथं 600 पक्षी आहेत, या सगळ्या पक्ष्याच्या संदर्भातून माहिती घेऊया. माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी तिसरा दिवस आहे. 3 दिवसाचा पक्षी माझ्या हातामध्ये तुम्हाला समोर दिसत आहे. तर ह्या पक्ष्यांच्या संदर्भानं म्हणजे बटेर पालन असतं काय, कसं करायचं, ब्रूडिंग कशी असते, विकायचे कुठे, किती रुपयाला भेटतंय, अंडे किती दिवसाला येतात, जाती कोणत्या, सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं आपण महेश भाऊशी चर्चा करूया. सगळ्यात पहिले चॅनलवरती मनापासून स्वागत, धन्यवाद. आणि आम्हाला इथं व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी दिली त्याच्याबद्दल अजून एकदा तुमचे म्हणजे आभार. कारण कसं बारीक सारीक गोष्टी आहेत. बरोबर आहे सर. हा धंदा कुक्कुटपालन करता करता माणसाला करा वाटते हौशीनं. बरोबर आहे सर. नवीन माणसं करतातही, आणि काय 10-15 रुपयाची गोष्ट म्हणून प्रत्येक जण आणतं पण. बरोबर आहे सर. परंतु त्याचं संगोपन आणि त्यातून मेसेज चांगला बाहेर जाणं गरजेचं आहे. तर बटेर पालन कन्सेप्ट आहे कशी आणि याची सुरुवात कशी करायला पाहिजे सर? कसं माहिती आहे समजा सर, बरेच जण शेतकरी काय करतात, कुक्कुटपालन करतात, शेळी पालन करतात. त्याच्यासोबत जर आपण जर बटेर पालनचा जर व्यवसाय केला तर नक्कीच माझ्या मनाने फायदा होईल. तितक्यातून सर कसं होतं माहिती आहे का, बरेच जण बटेर खरेदी करतात. बटेर खरेदी केल्याच्या नंतर त्यांना त्यांचे ब्रूडिंगचं व्यवस्थापन जमत नाही, त्याच्यामुळे बटेरची समजा ती मॉर्टिलिटी 75% तिथेच होती. आणि लोक त्याच्यामुळे बटेर पालन बंद करून टाकतात. सर बटेर पालनची सर सुरुवात करायची म्हणजे तुम्हाला पहिले सर ब्रूडिंगचे व्यवस्थापन पहिले महत्वाचे. ब्रूडिंगचा कालखंड जसा कोंबड्या असतो तसा याचा कोंबड्यापेक्षा सर याचा कोंबड्यापेक्षा जरा बटेर जरा नाजूक असतो. कारण की बटेर हा 4 ते 5 ग्रॅमचा पक्षी असतो आणि कोंबडीचं जे पिल्लू असते ते 25 ते 30 ग्रॅमचं असते. त्याच्यामुळे बटेरचा ब्रूडिंग म्हणजे हे लय काळजी घ्यावं लागतं. हो सर. टेम्परेचर किती मेंटेन ठेवावं लागतं सर? पहिली दिवसापासून ते बटेरच्या पिल्ल्याला सर 7 दिवस 34.7 ठेवावं लागते. आणि नंतर मग कमी करत करावं लागतं. समजा 20 डिग्री सेल्सिअस, मग तुम्ही 15 पण करू शकता 7 दिवसानंतर. जी काय समजा बटेरची मॉर्टिलिटी होती पिल्लांची ती फक्त 7 दिवस, नंतर काय मॉर्टिलिटी होत नाही त्यांची. भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी बटेर पाहायला भेटतील जिथे तुम्हाला अभ्यास आहे, अनुभव आहे, आणि आणले कुठून सर? जास्त करून भारतामध्ये आपल्या आंध्रामध्ये, हैदराबादमध्ये किंवा इकडं आपल्या सेलममध्ये जास्त बघायला भेटते. म्हणजे आंध्रा, तेलंगणा, तामिळनाडूमध्ये. आणि महाराष्ट्र जर सोडला तर इकडे MP आणि UP मध्ये जास्त बघायला भेटते सर. अच्छा, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये असं विशेष काही जण करतात. महाराष्ट्रामध्ये सर जास्त करून हे नगर साईडला बटेरीची समजा जास्त मार्केटिंग आणि चालतो. पण तिकडं पक्षी किती रुपयाला भेटतो जनरली सर? पक्षात सर सरासरी समजा 12 महिन्याचा जर समजा रेट जर काढा आपण तर एक 10 ते 12 रुपयाला पक्षी एक दिवसाचा भेटते. एक दिवसाचा पक्षी हॅचेरीज मधून आपल्याला 10 ते 12 रुपयाला भेटते. आणावं लागणार आपल्याला समजा. सर जर तुम्ही जर ब्रूडिंगचा जर घेतला 7 दिवसानंतर किंवा 10 दिवसाचा तर 20 रुपयाला पक्षी भेटतो सर तुम्हाला. म्हणजे ब्रूडिंग करून? हा, ब्रूडिंग करून. कारण की बऱ्याच शेतकऱ्याला फार्मरला सर ब्रूडिंगचं जमत नाही त्यांची. म्हणून तुम्ही ते ब्रूडर, तुम्ही गॅस ब्रूडर आणलेला आहे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित हिट देण्यासाठी. कारण आपल्याकडे लाईटचे असे वांदे असतात. लाईट सर त्याच्यामुळे सर मी गॅस ब्रूडर आणलेली ते. कारण की लाईट जर गेली तर आपल्या पक्ष्यांची मॉर्टिलिटी 100% होणार. त्याच्यामुळे सर मी एक गॅस ब्रूडरची व्यवस्थापन केलेली त्यांचं. किती दिवस पक्षाला इथं ठेवायचंय आणि किती दिवसाच्या नंतर विक्री? सर आणल्याच्या नंतर म्हणजे आणण्याच्या पूर्वीच आपण जेव्हा पक्षी समजा घ्यायला चालू किंवा कष्ट आपल्या ह्याच्या वेळेला आपल्या कॉन्टॅक्ट तुमचे पक्षी जायलेत त्याच्या आधी सर आपल्याला खाली काय करायला लागणार, असे गोल डाऊन करायला लागेल पक्ष्यांच्या साईडनं. पक्षी तुमचे किती आहेत गोल डाऊन केल्याच्यानंतर तुम्हाला खाली पेपर आथरावं लागेल. पेपर आथरल्याच्या नंतर तुम्हाला गुळ पाणीचं किंवा गुळ पाणी करून ठेवावं लागेल तुम्हाला 1 घंट्यापूर्वीच समजा. कारण की आपण पक्षी आणल्यानं त्यांचा प्रवास झालेला असतो आणि त्यांची मॉर्टिलिटी होण्याची जास्त चान्स असल्यामुळं आपल्याला गुळ पाणी पहिलेच करून ठेवावं लागणार 1 तासापूर्वी. गुळ पाणी करून ठेवायचं आणि पेपर आथरा तिथं आपल्याला ते गुळ पाणी द्यायचं आहे, ठेवून द्यायचं भांड्यामध्ये. फक्त भांडी ठेवते वेळेस आपण जशी कोंबड्या ठेवतो तसं न ठेवता त्याच्यामध्ये दगड ठेवले, वाळूचे खडे. मी मगाशीच बघितलं हे वाळूचे खडे त्याच्यामुळे की कारण की सर बटेर पक्षी पिल्लू लहान असल्यामुळे ते छोटा असल्यामुळे सर त्याच्यामध्ये बुडून ते मरू शकतंय. म्हणून आपल्याला काय करायला लागणार आहे, असे बारीक बारीक छोटे छोटे वाळूचे खडी टाकायला लागणार आहेत. आणि 4-5 तास आपल्याला फक्त आल्याच्या नंतर काय करायचं माहिती का, फक्त त्यांना गुळपाणीच द्यायचं आहे.
आणि गुळ पाणी दिल्याच्या नंतर 5 तासानंतर आपल्याला जो आपण ते कुक्कुटपालनामध्ये फ्री स्टार्टर देतो ते फ्री स्टार्टर आपल्याला मिक्सरचं भांड्यामधून थोडं बारीक करायचे, म्हणजे पिठासारखं करायचं आहे. त्यापेक्षा म्हणजे कोंबड्याला थोडं मोठं हां लागतं, हां तर कोंबड्याला आपल्याला पिठासारखं थोडंसं. पिठाचं काय ठेवावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागणार सर, ब्रुडिंग आपल्याला जे आपण करतो ते आपल्याला 34 किंवा 35च्या पुढे ठेवावं लागणार आहे, म्हणजे 35 कमीत कमी टेम्परेचर तुमचं जर कमी झालं तर पक्षी वीक होऊन तुमची मॉर्टिलिटी होऊ शकते किंवा पक्षी लंगडे होऊ शकतात. टेम्परेचर कमी झाले की लंग झाले की मग ते 100% वेट गेन करणार नाही, मरत होणार त्यांची. हा एक दुसरा किती दिवस सांभाळायचा आपल्याला पक्षी? सर आपल्याला सर समजा जर तुम्हाला समजा विक्रीच करायची म्हणलं, फक्त उत्पन्न समजा दर्जातून बघितलं बनवायचे विकायचे, तर सर तुम्हाला एक पक्षी समजा एक 50 दिवसामध्ये विक्री करू शकता तुम्ही. 240 ते 250 ग्रॅम त्यांचं वजन होऊ शकतं. पाव किलोच्या वर होऊ शकतो, फक्त पाव किलो फक्त. सर तुम्ही जर ठोकमध्ये सर याला व्यापारी जास्त नाही येत, आपल्याला त्याचं स्वतः मार्केट तयार करायला लागणार आहे. तुम्ही सर रिटेलमध्ये जर विकलं समजा तर तुम्ही 140 ते 160 रुपयापर्यंत तुम्ही जोडी विकू शकता. आणि होलसेलमध्ये जर 70 ते 80 रुपयाला आपल्याला हे पक्षी एक जाते समजा. हो 100% सर. बरोबर, पाव किलोचा पक्षी होतो. आणि गावरांच्या तुलनेत असल्यामुळे याची चव पण चांगली नाही सर. फक्त गावरांचं कसं सर मार्केट तयार करणं गरजेचं आहे. हा सर, बटेरचं सगळ्यात मेन म्हणजे मार्केट आपल्याला स्वतः तयार करायचं. याचं मार्केट नाही सध्या महाराष्ट्रामध्ये, तर नाही सध्या. काही लोकांना मोठ्या क्वांटिटीवर करायचे, म्हणजे जास्त संख्येवर, त्यांना अंड्यासाठी. तर मग किती दिवसाला अंडे सुरू होतील आणि किती दिवसात? सर हे बघा सर, बटेर समजा एक 60 ते 65 दिवसामध्ये समजा अंड्यावर येऊन जातो. बरोबर. हो सर. तिथून पुढे मग मी अंड्यासाठी वापरू शकतो? हो वापरू शकता सर. अच्छा ठीक आहे. दुसरं महत्वाचं, एक पक्षी आणल्यापासून 50 ते 55 दिवसाला तुम्ही म्हणले विक्री करा. हो सर. किती खाद्य खाणार, म्हणजे त्याचा खर्च किती येणार अंदाजे? हे सर बघा, आता तुम्ही सर बटेरचा समजा तुम्हाला पक्षी जर भेटला समजा 10 रुपयाला, तर ते 50 दिवसामध्ये एक तुमचं 450 ते 500 ग्रॅम फीड खाऊ शकतो. अर्धा किलो फीड खाऊ शकतो. पाव किलो सप्रे स्टार्टर आणि पाव किलो बरोबर आहे सर. बरोबर हो सर. म्हणजे पक्षी तुम्हाला 25 दिवस तुम्हाला फ्री स्टार्टर द्यायचा आहे आणि 25 दिवस तुम्हाला स्टार्टर द्यायचा. फिनिशर नाही चालत बटर मध्ये. हे दोनच खाद्य द्यायचे. हो सर. म्हणजे जनरली माझं 25 रुपयाचं खाद्य होणार आहे. हो. आणि 10 रुपयाचं पक्षी 35 रुपये. हो. आणि एक 4-5 रुपये धरा समजा इतर. आपण याच्यात काही तुम्ही आता 1 रुपया सर तुमचं समजा पक्षी जर समजा तुमचे थोडे वीक झाले, तुम्हाला मल्टीविटॅमिन मध्ये समजा लेक्झिन पावडर, सरासरी लेक्झिन पावडरचं आहे, त्याची काही किंमत जास्त नाही. समजा जर तुमचे पक्षी समजा वजन जर वाढणं गेलं, आपल्याला काय करायचं, एक 15 दिवसामध्ये किंवा 10 दिवसाच्या पक्षाचं आपल्याला वजन करायचं आहे. हां. जर तुमचं 25 दिवसामध्ये समजा जर वजन समजा 150 ग्रॅम असं जर राहिलं तर तुम्हाला काय द्यायची गरज नाही. जर वजन जर कमी जर झालं समजा वाढत नसलं तर आपल्याला मल्टीविटॅमिन वाय मिनरल किंवा ऑस्टोवेट द्यायचं आहे. म्हणजे 1 रुपया 2 रुपये समजा सर. आजचा सर रेट धरला तर 10 रुपयाचा पक्षी आणि आजचा फ्री स्टार्टरचा खर्च धरला तर समजा तुमचा 20 रुपये खाद्य खर्च व्हायला, म्हणजे 30 ते 31 रुपये तुमचा पक्षी तयार व्हायला पाव किलोचा. आणि 70 रुपयापर्यंत आपण विकू शकतो. कमीत कमी 70 रुपयापर्यंत. बरं, कारण इतकं खोलात विचारण्याचं कारण हे आहे कारण लय कमी पैशातला खेळ आहे. हो सर बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे का, 1000 पक्षी जर आणले आपण समजा उदाहरणार्थ, काय त्याला 10,000 रुपयामध्ये कार्यक्रम व्हायला सगळं काही 10 रुपयानं जरी धरलं आणि खाद्य वगैरे सगळ्या गोष्टी मायक्रो लेवलवरती आहे. परंतु उद्या हे मोठ्या प्रमाणावर आणि हे स्टेप बाय स्टेप जर केला, जसं ब्रॉयलरच्या बॅचेस काढतो तशा जर बॅचेस काढायचा जर विचार केला, मार्केट जर चांगलं बनलं तर हे लोकांसाठी परवडणारा व्यवसाय सर. नक्कीच सर. याचं जर तुम्ही जर स्वतः जर मार्केट जर केलं तयार, तर मी तर म्हणतो सर प्युअर गावठीपेक्षा आणि बॉयलरपेक्षा तुम्हाला बटर हे फायद्यामध्येच राहील. पण बारकाव्यावर लक्ष द्यावं लागेल. फक्त सर याची ब्रुडिंग जमली पाहिजे. तुमची मॉर्टिलिटी जितकी कमी झाली तितकं तुमचा नफा जास्त होणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, याच्यात काही आकस्मिक संकट किंवा रोग येण्याची शक्यता? संकट सर याच्यामध्ये तर सर 90% नाहीत सर, फक्त 10%. ब्रुडिंग मधून वाचल्याच्या नंतर तुमचं काय त्याला म्हणजे रोगराई बटेरला नाहीच आहे, सहसा नाहीच. फक्त तुम्ही समजा जर तुमच्या शेडचं जर समजा व्यवस्थापन जर बरोबर असेल, समजा तुमच्या शेडमध्ये समजा फक्त बटेर आहे तर रोगराई येणार नाही. कुक्कुटपालन किंवा शेळीपालन जर असेल तर रोगराई येऊ शकते. सांगता येत म्हणजे याच्यात झालं तरी नुकसान फक्त माझ्या चुकामुळे किंवा ह्या लाईटच्या किंवा टेम्परेचरच्या याच्यामुळेच फक्त होऊ शकतं. म्हणजे विशेष काय असं नाही सर. ह्या गोष्टी म्हणजे प्रायोगिक तत्वावर करण्यासाठी शेतकरी बांधवाला खूप चांगला प्रयोग एक नंबर आहे सर. बरोबर आहे का. थोडे पक्षी आणून एक बॅच जर मी काढली सक्सेसफुली तर त्यालाच पुढे मला अजून चांगलं नेता येतं. आणि खरेदी करणाऱ्याला ही 70-80 रुपये म्हणजे फार काही मोठं नाहीये. आणि आजकाल मार्केटची एक मागणी आहे चव. सर गावरान कुक्कुटपालनाला जास्त मार्केट उपलब्ध का होते, कारण त्याच्या प्युरिटी आणि चवीमुळे. तसं तर हे तर आरोग्यासाठी एकदम चांगलंच आहे.
आणि जे चव पण विशेष चव पण चांगलं सर. दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आता सर आता समजा बाजारामध्ये समजा पूर्ण क्रॉस ब्रीड आहे आता. आता आपण जे समजा बाजारामध्ये व्हाईट अंडे खातो त्या व्हाईट अंड्यामध्ये सर पांढरे राशन जे अंडे असतात दुकानावरती आपल्याला भेटतात ते 4 रुपयाला 5 रुपयाला, त्याच्यामध्ये सर प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी आहे. कारण की लोक ज्या रेट कमी असल्यामुळे ते खातात. आणि प्युअर गावठीचं सर सरासरी अंडं भेटत नाही मार्केटमध्ये. त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगलीच आहे शेवटी. आता सर तुम्ही जर बटेरच्या अंड्याचा जर विचार जर केला ना तर बटेरचं अंड्याची साईज थोडी छोटी असती. बटेरचं एक अंडं आणि गावठी कोंबडीची 3 अंड्याची एक बटेरचं अंडं बरोबरी करू शकताय. म्हणजे प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये. कारण की हे अंडा मार्केटला काय भावाने विकू शकतो आपण परवडण्यासाठी आपल्याला? सर मार्केटमध्ये सर तुम्ही एक बटेर समजा तुम्ही 3 रुपयाला अंडं विकलं तरी तुम्हाला पुरते बटेरचं. 60 दिवसापासून अंडं जर सुरू झालं ना तुमचं 3ला बी विकलं तर आजच्या फीडच्या रेटमध्ये तुम्हाला एक फीड तुमचं 1 ते 1.5 रुपयाचं बटेर अंडं खाऊ शकतो. म्हणजे फीड खाणार आहे. 3ला विकलं तुम्ही समजा 1.5 रुपया तुम्ही 1 रुपया तरी 100% अंड्या मागे तुम्ही उरू शकता. तुम्ही जर मार्केटिंग जर अंड्याची जर व्यवस्थित हे खूप छोटा कारभार म्हणजे 1 रुपया 3 रुपये 10 रुपये. परंतु मित्रांनो तुमच्या इतर व्यवसायासोबत हे करण्यासाठी खूप चांगलं आहे. समजा सर सांगायचं म्हणजे समजा तुम्हाला बटेरच्या अंड्या मागे 1 रुपया बी उरला तरी बी पुरते. तर सर आता लोक जे समजा BV3 अंडे तुम्हाला म्हटलं ते पांढरे अंडे आहेत ते 1-1 कोटीचे शेड टाकून त्यांना फक्त एका कोंबडी मागे एका अंड्या मागे फक्त 1 रुपयाच उरते. रुपया बी मुश्किल आहे. मी बघितलंय 20-30 पैसे काढणं त्यांचा पैशावर खेळ असते ना. आपलं बटेर झालं सर तुम्ही 100% 1 रुपया कमवलेत ना. बरोबर आहे. अभिनव प्रयोग आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही केलेलं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि बारकावे आता तुम्हाला तर आम्ही त्रास देणारच आहेत कारण मध्ये 2-4 व्हिडिओ मला शूट करावं लागणार आहेत. किती मोठे झाले कसं झालं. दुसरी गोष्ट उद्या माहिती आता तुमचा नंबर दिलेला आहे. लोकांना माहिती कोणाला काय जर कुठून पक्षी आणायचे उद्या अंडी पाहिजेत काय सगळ्या गोष्टीसाठी तुमचा नंबर देतोय. तेवढा म्हणजे लोकांना तेवढं सहकार्य मिळावं ही अपेक्षा. काय अडचण नाही सर. 100% सहकार्य करू. कुक्कुटपालनाला बी तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करणार. मित्रांनो महेश भाऊ एक धडपडणारे व्यक्तिमत्व. प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी अभ्यास करतात, कुठेही व्हिजिट करतात, नवीन प्रयोग करतात आणि त्याच्यातून खूप चांगला एक म्हणजे रस्ता काढतात. तर अशा व्यक्तिमत्वाला तुमच्या पुढे रिप्रेझेंट करणं मला खूप जास्त महत्वाचं वाटलं. आणि काही जरी अडचण असतील बटेर पालनाच्या संदर्भात नंबर दिलेला आहे. उद्या जर समजा कोणाला पक्षी मिळाले पाहिजे असेल तर ते पण उपलब्ध करून द्या. हो सर. आपल्याकडे सर पक्षी 2-2.5 महिन्यामध्ये आपल्याकडे ब्रुडिंगचे पण पक्षी भेटतील, वनडेचे पण भेटतील आणि बटेरचे अंडे देखील भेटतील आणि मोठे पण भेटतील. सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं सहकार्य व्हावं ही अपेक्षा आहे. आणि काही दिवसाच्या नंतर 1 महिन्याच्या नंतर बॅच कशी झाली याचा पण मित्रांनो एक व्हिडिओ येईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की एक वेळ लिहून पाठवा. आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. तुम्ही नवीन आहात तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नाही तर असेच भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.